नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। डी फार्मसी ऍडमिशन। मित्रांनो, डी फार्मसीचे ऍडमिशन साठी जे रजिस्ट्रेशन करावं लागतं ते रजिस्ट्रेशन 8 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाले आहे आणि त्याची लास्ट डेट ही 28 ऑगस्ट 2024 आहे। तर मित्रांनो, हा संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, त्यानंतर रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला व्हेरिफिकेशन कसे करायचे, डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे, ऑनलाईन पेमेंट कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर आपण माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन ऍडमिशन संदर्भातील जे व्हिडिओ आहे ते बघायला मिळतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी गुगल मध्ये सुरुवातीला DTE महाराष्ट्र 2024 असे टाईप करायचे, त्यानंतर एंटर द्यायचा आहे। त्यानंतर एंटर दिल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी dteMaharashtra.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऍडमिशन डिप्लोमा आफ्टर 12 यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डिप्लोमा इन फार्मसी 2024 या टॅबवरती क्लिक करायचे। त्यानंतर यू आर बीइंग रिडायरेक्टेड टू एक्सटर्नल साइट। तर मित्रांनो, आता आपण डायरेक्टली त्या वेबसाईटला जात आहोत। या ठिकाणी कंटिन्यू टू साइट वरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी आपली डी फार्मसीची वेबसाईट ओपन झालेली आहे। मित्रांनो याची जी लिंक आहे वेबसाईटची रजिस्ट्रेशन करण्याची ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। आपण डायरेक्टली तिथून पण लॉग इन करून रजिस्ट्रेशन करू शकता। तर मित्रांनो, आता वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला इम्पॉर्टंट डेट या टॅबवरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपलं शेड्यूल आलेलं आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ऑफ कॅन्डिडेट 8 ऑगस्ट 2024 ते 28 ऑगस्ट 2024 आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन 8/8/2024 ते 28/8/2024 डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट। तर मित्रांनो ती 30/8/2024 ला डिस्प्ले होणार आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट। त्यानंतर आपल्या जर डॉक्युमेंट्स मध्ये काही क्वेरी असेल, फॉर्म मध्ये काही क्वेरी असेल तर त्यासाठी ग्रीव्हियस पिरियड आहे तो 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2024 आहे आणि त्यानंतर मित्रांनो 5 सप्टेंबरला आपली फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपले ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स आहे। या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ बघायचा असेल तर तुम्ही इथे खाली कट ऑफ पण बघू शकता। समजा या ठिकाणी इयर 2023-24 या ठिकाणी तुमचं सीट मॅट्रिक्स म्हणजे प्रत्येक कॉलेजला किती जागा आहे आणि या ठिकाणी कॅप राऊंड 1, 2 आणि 3 तिन्ही राऊंडचे कट ऑफ या ठिकाणी दिलेले आहे। त्यानंतर तुम्हाला समजा या ठिकाणी FC सेंटरची लिस्ट बघायची असेल तर या ठिकाणी लिस्ट ऑफ फॅसिलिटेशन सेंटर वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला FC सेंटरची लिस्ट पण या ठिकाणी दिसणार आहे। म्हणजे यामध्ये आपल्या घराजवळ कोणतं कॉलेज आहे जिथे आपण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकतो त्याची या ठिकाणी लिस्ट दिसणार आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण या ठिकाणी दिसणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो वेबसाईट ओपन झाल्यानंतर ही सर्व माहिती बघून घ्यायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन टॅब वरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आता आपल्याला माहिती भरून घ्यायची आहे। या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करताना कॅन्डिडेट फुल नेम। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या 10वीच्या रिझल्ट वरती जसे नाव आहे तसे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला ईमेल आयडी टाकायचा आहे। या ठिकाणी ईमेल आयडी नंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा। तर मित्रांनो या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर चालू आहे तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे, कारण इथून पुढे ऍडमिशनचे सर्व जे टेक्स्ट मेसेज आहे ते आपले ह्याच नंबरवरती येणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी जो आपला चालू नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। तुम्ही मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर इज अवेलेबलचा मेसेज येईल आणि त्यानंतर या ठिकाणी खाली सिलेक्ट स्टेट, तर या ठिकाणी आपलं स्टेट सिलेक्ट करायचं। या ठिकाणी मी महाराष्ट्र सिलेक्ट केलं। त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आता आपला पासवर्ड टाकायचा मित्रांनो। तर पासवर्ड टाकताना त्यामध्ये स्मॉल लेटर, त्यानंतर कॅपिटल लेटर, लोअर केस, अपर केस, त्यानंतर त्यामध्ये स्पेशल सिम्बॉल,
न्यूमेरिक अशा पद्धतीने पासवर्ड टाकायचे. जसं एक्झाम्पल म्हटलं तर आपण पास ॲट 1 2 3 तर त्यामध्ये पी कॅपिटल पाहिजे, बाकीचं स्मॉल, त्यामध्ये स्पेशल सिम्बॉल आहे आणि न्यूमेरिक पण आहे. अशा पद्धतीने पासवर्ड टाकायचा आहे आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला जो मोबाईल नंबर आपण टाकलेला आहे त्यावरती आता आपल्याला 6 डिजिटचा OTP आलेला आहे. तो OTP आता आपण या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर या ठिकाणी आता आपण सबमिट बटनावरती क्लिक करायचे. तर मित्रांनो सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. या ठिकाणी आता आपला ऍप्लिकेशन आयडी जनरेट झालेला आहे. तर मित्रांनो या ऍप्लिकेशन आयडीचा जो टेस्ट मेसेज आहे तो आपल्या मोबाईलवरती आलेला आहे, तो जपून ठेवायचा आहे. तसेच आपण हा ऍप्लिकेशन आयडी आपल्याकडे नोटबुकमध्ये नोट डाऊन पण करून घ्यायचा आहे, कारण संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंत आपल्याला या ऍप्लिकेशन आयडीची गरज लागणार आहे. तर मित्रांनो हा ऍप्लिकेशन आयडी आता मी कॉपी करून घेतो. तो कॉपी केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल युअर ऍप्लिकेशन फॉर्मचा ऑप्शन दिसेल, किंवा या ठिकाणी तुम्ही लॉग इन या बटनावरती पण क्लिक करू शकता. तर मी या ठिकाणी क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल युअर ऍप्लिकेशन वरती क्लिक केला आहे. त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला आपला ऍप्लिकेशन आयडी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी आय एम नॉट अ रोबोट वरती क्लिक केल्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचं. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपला फॉर्म लॉग इन झाला आहे. तर लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला सिलेक्ट स्क्रुटिनी वरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 2 टाईप आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशन करण्यासाठी 2 टाईप आहे, एक ई स्क्रुटिनी आणि सेकंड आहे फिजिकल स्क्रुटिनी. तर मित्रांनो ई स्क्रुटिनी म्हणजे यामध्ये तुमचं जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे ते ऑनलाईन होणार आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही कॉलेजला जायची गरज नाही. आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो फिजिकल स्क्रुटिनी आहे. तर त्यामध्ये आपल्याला आपल्या घराजवळ जे कॉलेज आहे त्या ठिकाणी आपण जाऊन आपले फिजिकल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला आपले जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला त्या कॉलेजला जायचं आहे आणि तिथे फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी समजा मी फिजिकल ई स्क्रुटिनी वरती क्लिक केलं. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता शेड्यूल आलेला आहे. तर तुम्हाला कोणत्या कॉलेजला जायचं आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला, तर त्यामध्ये जे FC सेंटर आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने वेबसाईटला दिलेली आहे. या ठिकाणी समजा मी नाशिक या ठिकाणी मी कॉलेज सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी FC सेंटर नेम म्हणजेच कॉलेजचं नाव आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. या ठिकाणी मी नाशिक जिल्हा घेतल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व कॉलेजचे लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसते. या ठिकाणी त्यानंतर डेट म्हणजे आपण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला कधी जाणार आहोत ती डेट आणि घ्यायची आहे. डेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी स्लॉट आहे 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, त्यानंतर 2 ते 3 लंच ब्रेक आहे, 3 ते 4, 4 ते 5 अशा पद्धतीने स्लॉट आहे. ते स्लॉट आपण बुक करायचं. मी या ठिकाणी 10 AM to 11 AM वरती क्लिक केलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं. या ठिकाणी कन्फर्म केलं आहे. आता माझा बुक सिलेक्ट झाला आहे, स्लॉट माझा बुक झाला आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला टाईप ऑफ कॅन्डिडेटच्या, तर यामध्ये तुम्ही महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट टाईप ए यामध्ये महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेतून इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 12वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी टाईप ए सिलेक्ट करायचा आहे. समजा तुम्ही जर या टाईप ए मध्ये बसत नसाल तर जो उमेदवार वरील प्रकार ए मधील निकषाची पूर्तता करीत नसेल परंतु तो किंवा त्याचे आई वडील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असून त्यांच्याकडे डोमासाईल प्रमाणपत्र आहे अशा उमेदवारांनी या ठिकाणी टाईप बी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर समजा तुम्ही या दोन्ही याच्यात नाही तर तुम्ही टाईप सी सिलेक्ट करू शकता. कोणते उमेदवार टाईप सी सिलेक्ट करतील? जो उमेदवार ए किंवा बी या दोन्ही निकषांची पूर्तता करत नसेल परंतु उमेदवाराचे वडील किंवा आई केंद्र शासनाचे किंवा केंद्र शासनाच्या उपक्रमातील कर्मचारी आहेत, ज्यांची पदस्थापना महाराष्ट्र राज्यात झालेली आहे असे विद्यार्थी टाईप सी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही जर वरील तिन्ही प्रकारात बसत नसाल तर ज्यांचे आई किंवा वडील महाराष्ट्र शासनाचे किंवा महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे कर्मचारी निवृत्त कर्मचारी आहे म्हणजे रिटायर झालेले आहेत
अशा उमेदवारांनी टाईप डी घ्यायचा आहे. त्यानंतर टाईप ई आहे. त्यानंतर जे महाराष्ट्राबाहेरील कॅन्डिडेट आहे त्यांच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नाहीये महाराष्ट्रातलं, त्यांनी OMS सिलेक्ट करायचे आहे. तर असे या ठिकाणी कॅन्डिडेटचे टाईप आहेत. तर या ठिकाणी आपण टाईप ए सिलेक्ट केला आहे. कारण की का की माझे 12वीचं शिक्षण हे महाराष्ट्रात झालं आहे आणि माझा जन्म पण महाराष्ट्रातील आहे. माझ्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट आहे महाराष्ट्रातलं, त्यामुळे टाईप ए सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट फॉर्म वरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. नंतर कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर आता या ठिकाणी SSC पासिंग डिस्ट्रिक्ट आपला 12वी ज्या जिल्ह्यातून पास झाला आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी फर्स्टली व्हॅलिडेट फॉर्म वरती क्लिक करायचे. त्यानंतरच सेव्ह अँड प्रोसीड हे बटन आपल्याला दिसणार आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला रिझर्वेशन डिटेल्स मध्ये माहिती फिल करायची आहे. रिझर्वेशन डिटेल्स मध्ये आपल्या कॅटेगरी डिटेल्स. तर या ठिकाणी डू यू बिलॉंग टू जनरल रिझर्व्ह कॅटेगरी, म्हणजे तुम्ही जनरल कॅटेगरीत आहात का रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये आहे. तर या ठिकाणी मी रिझर्व्ह वरती क्लिक केला आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर या ठिकाणी जनरल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट स्टेटस ऑफ कास्ट सर्टिफिकेट. तर या ठिकाणी आपलं कास्ट सर्टिफिकेटचं ओरिजिनल डॉक्युमेंट्स अवेलेबल, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर आपल्या जातीचे नाव निवडा. तर या ठिकाणी आपली कॅटेगरी कोणती आहे ती कॅटेगरी या ठिकाणी निवडायची आहे. तर या ठिकाणी मी समजा तुम्ही जर SC, ST, NTB, NTC, NTD, OBC, SBC आणि SCBC या एवढं सर्व कॅटेगरी आहे. तर यामध्ये जर मी OBC असेल तर या ठिकाणी मी OBC सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी इश्युइंग ऑथॉरिटी, या ठिकाणी इश्युइंग ऑथॉरिटी फॉर कास्ट सर्टिफिकेट. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या कास्ट सर्टिफिकेटची इश्युइंग ऑथॉरिटी कोण आहे तर ती आपल्या कास्ट सर्टिफिकेटच्या खालच्या बाजूला दिलेली असते. त्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदाराचे ऑप्शन आहे. तर या ठिकाणी मी सब डिव्हिजनल ऑफिसर सिलेक्ट केला आहे. त्यानंतर सिलेक्ट कास्ट टू विच यू बिलॉंग, म्हणजे आपल्या उपजातीचे नाव निवडा. तर यामध्ये तुमची कोणती जात आहे ती या ठिकाणी निवडायची आहे. यामध्ये समजा तुमचं कुंभार, सुतार, माळी, कुणबी अशा पद्धतीत टाईप आहे OBC मध्ये, तर ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. तर या ठिकाणी मी कुणबीकरांची सिलेक्ट केला आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची स्थिती निवडा. तर या ठिकाणी मी ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल वरती क्लिक केला आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी फिजिकली चॅलेंज्ड दिव्यांग व्यक्ती तपशील, तर या ठिकाणी मी नो वरती क्लिक केला आहे. त्यानंतर डिफेन्स डिटेल्स, पालक संरक्षण दलातील कर्मचारी आहे का तर या ठिकाणी नो वरती क्लिक केला आहे. आपला असेल तर आपण हो म्हणू शकता. त्यानंतर ऑर्फन डिटेल्स, अनाथ, तुम्ही अनाथ आहात का तर या ठिकाणी नो वरती क्लिक केला आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्टिफिकेट ऑफ द इंडियन नॅशनॅलिटी ऑफ कॅन्डिडेट. तर या ठिकाणी मित्रांनो नॅशनॅलिटीसाठी आपल्याकडे इंडियन नॅशनॅलिटी पाहिजे किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यावरती इंडियन किंवा प्लेस ऑफ बर्थ मेन्शन पाहिजे, किंवा पासपोर्ट असेल तरी चालेल किंवा बर्थ सर्टिफिकेट, आणि त्या बर्थ सर्टिफिकेट वरती पण प्लेस ऑफ बर्थ ह्या इंडियातला पाहिजे. अशा पद्धतीने 4 डॉक्युमेंट्स आहे. या 4 डॉक्युमेंट्स पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट आपल्याकडे असलं तरी चालेल. तर या ठिकाणी माझ्याकडे नॅशनॅलिटी आहे म्हणून मी यस, त्यासमोर यस वरती टिक केला आहे. यामध्ये तुम्ही याला 4 पैकी एकच डॉक्युमेंट आहे, त्यामुळे तुम्ही एकाच डॉक्युमेंट पुढे टिक करू शकता. त्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट फॉर्म वरती क्लिक करायचे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचे. सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कन्फर्म बटनावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला 12वीच्या डिटेल्स टाकून घ्यायचे आहे क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये. तर या ठिकाणी आपल्याला 12वीचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. तर यामध्ये तुमचं स्टेट बोर्ड आहे, CBSE, ICSE बोर्ड आहे किंवा इतर राज्यातील बोर्ड पण आहे. तर आपलं जे बोर्ड आहे ते सिलेक्ट करायचं. तर मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे हे स्टेट बोर्ड सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर आपलं पासिंग इयर, तुम्ही 12वी कधी पास झाला आहे ते वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आपला 12वीचा सीट नंबर टाकून घ्यायचा आहे. तो आपल्या रिझल्ट वरती जो सीट नंबर आहे तो या ठिकाणी आता आपण टाकून घ्यायचा आहे.
सीट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपलं नाव ऑटोमॅटिक रजिस्ट्रेशनच्या प्रमाणे आलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या रिझल्ट वरती जे मदर्स नेम आहे, आईचं नाव, त्या पद्धतीने या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि चेक रिझल्ट वरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो चेक रिझल्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या जे 12वीचे डिटेल्स आहे ते व्यवस्थित टाकायचे आहे. माझ्याकडनं चुकले होते स्पेलिंग, त्यामुळे ते ठिकाणी घेतलं नव्हतं. आता मी ते करेक्शन केलं आहे आणि चेक रिझल्ट वरती क्लिक केलं. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 12वीचे जे ऍग्रीगेट मार्क्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, मॅथचे मार्क्स आहे ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेले आहे. आपण ते मार्क्स व्यवस्थित बघून घ्यायचे आहे, आपल्या रिझल्ट वरील मार्क्स आणि हे मार्क्स सेम आहे की नाही. त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला 10वीच्या डिटेल्स टाकायचे आहेत. 10वीच्या डिटेल्स टाकताना पण या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला आपलं बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी स्टेट बोर्ड सिलेक्ट केला आहे. त्यानंतर आपण 10वी कधी उत्तीर्ण झालं ते वर्ष आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला 10वीचा सीट नंबर टाकून घ्यायचा आहे. सीट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. सीट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला ऍग्रीगेट मार्क्स टाकायचे आहे. ऑप्टेन मार्क्स म्हणजे किती मार्क्स आपल्याला मिळालेले आहेत ते मार्क्स आणि टोटल मार्क्स किती पैकी. या ठिकाणी मी टाकले टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज आपले ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट झाले आहे, ते बघून घ्यायचे आपल्या रिझल्ट प्रमाणे आहे की नाही. त्यानंतर मार्कशीट ऑफ स्टँडर्ड 10चं तर या ठिकाणी SOT टिक ऑटोमॅटिक आलंय. त्यानंतर व्हॅलिडेट फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर आता मित्रांनो या पर्सनल डिटेल्स मध्ये आपलं नाव आलेलं आहे रिझल्ट प्रमाणे, मदर्स नेम आले रिझल्ट प्रमाणे, 12वीच्या रिझल्ट प्रमाणे. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आता आपली डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकताना या ठिकाणी सुरुवातीला वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे. वर्ष सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी महिना सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपली तारीख सिलेक्ट करायची. त्यानंतर या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर अॅन्युअल इन्कम टाकायचं, आपला घरचा जो वार्षिक उत्पन्न आहे वडिलांचं ते टाकायचं आहे. त्यामध्ये या ठिकाणी स्लॉट आहे मित्रांनो 0 ते 15,000, 15,001 ते 50,000, 50,001 ते 1,00,000, 1,01 ते 1,50,000. त्यामध्ये आपण ज्या स्लॉट मध्ये आहोत, समजा 60,000 उत्पन्न आहे तर 50,001 ते 1,00,000 हा स्लॉट आपण सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS म्हणजे शिक्षण शुल्क माफी योजना आहे. TFWS म्हणजे ट्युशन फी वर स्कीम असते मित्रांनो. प्रत्येक कॉलेजला 5% जागा ह्या TFWS च्या असतात. तर मित्रांनो त्यामध्ये TFWS मध्ये जर आपला नंबर लागला तर आपल्याला त्या कॉलेजची कोणत्याही प्रकारे ट्युशन फी भरायची नाही, फक्त जी डेव्हलपमेंट फी आहे ती आपल्याला पे करावी लागते. तर मित्रांनो पण TFWS मध्ये नंबर लागण्यासाठी आपल्याला चांगले मार्क्स लागतात. तर त्यामध्ये आपल्याला जर चांगले मार्क्स असेल तर TFWS या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. यस. त्यानंतर रिलिजन धर्म सिलेक्ट करायचा आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, पारसी, बुद्धिस्ट, ज्यूज अशा पद्धतीने धर्म आहे. तर या ठिकाणी मी हिंदू सिलेक्ट केला आहे. त्यानंतर मदर टंग तर या ठिकाणी तुम्ही इंग्लिश, हिंदी, गुजराती, तामिळ, मराठी, पंजाबी, सिंधी अशा पद्धतीने तुमची जी मदर टंग आहे ती सिलेक्ट करायची. मी मराठी सिलेक्ट केली आहे. त्यानंतर आपण शहरी किंवा ग्रामीण क्षेत्राचे आहात का, तर यामध्ये आपण ग्रामीण भागात राहत असो तर रुरल वरती क्लिक करायचे आणि शहरी भागात राहत असाल तर अर्बन वरती टिक करायचं आहे. या ठिकाणी आता आपला संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ऍड्रेस टाकल्यानंतर आपलं स्टेट ऑटोमॅटिक आलंय, डिस्ट्रिक्ट पण आपलं या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा जिल्हा टाकून देतो. जिल्हा टाकल्यानंतर या ठिकाणी तालुका टाकायचा आपला. तालुका टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी विलेज तर या ठिकाणी
त्या तालुक्यातील सर्व गावांची लिस्ट येते, त्यामध्ये आपलं जे गाव आहे ते आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपल्या गावाचा जो पिनकोड आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्या ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा व्हॅलिडेट फॉर्म वरती क्लिक करायचे आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर कन्फर्म बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो. तर यामध्ये या ठिकाणी आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करताना लेटेस्ट फोटो अपलोड करायचा आहे मागील 3 महिन्याच्या आतचा आणि त्याचे साईज ही 50 KB पेक्षा कमी पाहिजे आणि तो JPG फॉर्मॅट मध्ये पाहिजे. तर या ठिकाणी प्रेस द चूज फाईल ऑब्लिक ब्राउज बटन अँड सिलेक्ट द फोटो ऑन युअर कॉम्प्युटर. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चूज फाईल या बटनावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी आपले फोटो आणि डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवले आहे तो पार्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी त्याला व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचे आणि क्रॉप केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट फॉर्म वरती क्लिक करायचे. व्हॅलिडेट फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपला फोटो सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला 10वीचा रिझल्ट, 12वीचा रिझल्ट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर नॅशनॅलिटी, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025 पर्यंत आणि इन्कम सर्टिफिकेट असे 7 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड करताना ते आपल्याला JPG किंवा PDF फॉर्मॅट मध्ये पाहिजे आणि त्याची साईज ही मॅक्झिमम 1 MB पर्यंत पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी 10वीचा रिझल्ट अपलोड करूया. या ठिकाणी सिलेक्ट फाईल वरती क्लिक करायचे. या ठिकाणी बघा आता सध्या स्टेटस आपला क्रॉस दिसतंय पण आपण फाईल अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टिक दिसेल. या ठिकाणी सिलेक्ट फाईल वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला सुरुवातीला 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा तर मी तो सिलेक्ट केला आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आता तो व्यवस्थित या ठिकाणी पुन्हा एकदा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय. या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचंय. अपलोड वरती क्लिक केल्यानंतर आता तो अपलोड होत आहे मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी 10वीचा रिझल्ट अपलोड झालेला आहे आणि आपल्याला जर तो व्ह्यू बघायचा असेल आपण जे डॉक्युमेंट अपलोड केलंय ते व्यवस्थित आहे की नाही तर या ठिकाणी व्ह्यू बटनावरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट आपल्याला दिसत आहे आणि ते जर व्यवस्थित असेल तर मग काही अडचण नाही. तर मित्रांनो त्या व्ह्यू होतंय तोपर्यंत आपण बाकीचं बघूया. त्यानंतर मित्रांनो त्याच पद्धतीत आपण आपला 12वीचा रिझल्ट पण अपलोड केलाय. रिझल्ट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी स्टेटस मध्ये आपल्याला ब्ल्यू कलरच्या 2 टिक दिसतात आणि व्ह्यू मध्ये आपल्याला ते डॉक्युमेंट दिसतं. ते जर डॉक्युमेंट चुकलं असेल किंवा ब्लर आलं असेल तर या ठिकाणी आपण ते डिलीट पण करू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपला रिझल्ट व्ह्यू झालेला आहे. त्यानंतर आपण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, कास्ट सर्टिफिकेट पण अपलोड केलेलं आहे, नॉन क्रिमिनल आणि इन्कम पण अपलोड केला आहे. असे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आय हॅव रीड ऑल द रूल्स यावरती टिक करायचे आणि व्हॅलिडेट फॉर्म वरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे. प्रेस कन्फर्म इफ यू आर शुअर दॅट प्रोव्हाइडेड बाय यू इज करेक्ट. म्हणजे आपण भरलेली माहिती बरोबर असेल तर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी आपण ओबीसी कॅटेगरीमध्ये असल्यामुळे आपल्याला 300 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तर ते आपण आपल्या फोन पे UPI थ्रू पण करू शकतो, क्रेडिट डेबिट कार्ड थ्रू पण आपण पेमेंट करू शकतो. आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 400 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर आपल्याला आपल्या ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची आणि ती प्रिंट आणि 2 त्या डॉक्युमेंटची झेरॉक्स सेट घेऊन आणि ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आपल्याला आपल्या FC सेंटरला जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला आपले डॉक्युमेंट
व्हेरीफाय करायचे आहे. तर मित्रांनो, कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यानंतरच आपली संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होणार आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर कॉलेजला जाऊन व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक्नॉलेजमेंटची प्रिंट आपल्याकडे घेऊन ठेवायची आहे. तरच तुमचं नाव हे मेरिट लिस्टला दिसणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला डी फार्मसीचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, हा फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्वेरी आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.